हे राधे राधे मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज नवीन जोशमध्ये तुमच्यासमोर प्रस्तुत होणारे काही माझे छोटे छोटे क्लिप्स. तर कृपया असाच प्रतिसाद देत राहा. बघूया काय आज दिवसभरात काय काय करतोय. तर आज मी आमच्या बहिणाला पण घेऊन आलो शेतात. बघा ती बहीण आमची. हां, इकडे किचनदार साप निघतो. साप? बापरे, इथं जंगलच आहे बेटा. इकडे म्हणजे भरपूर मोठे मोठे साप असतात डायरेक्ट. हां, आणि हे बघ इथं या विहिरीत बसतो इथं. या इथं पण बघितला होता मी साप. हे इथं चालतं केव्हा काढतात? ते उन्हाळ्यात काढता बेटा. ते त्यांना म्हणजे तेवढं डिटेलमध्ये नाही माहीत मला, पण उन्हाळ्यात काढता ते. असे आमची बहिणा केव्हा काय प्रश्न विचारेल याचा भरोसा नाही. शेतात आलो होतो. आता चालू या वडिलांचा डबा घेऊन सोयाबीन कोयपणीचं काम चालू या. हे बघा किती मस्त पीक आलं आमचं. आता सोयाबीन मटेरियल दिलं, मटेरियलचा फरक, त्याच्यावर थोडा थोडा पाऊस पडला. मस्त एकदम सोयाबीन मस्त दिसतं ना आता. मटेरियलचा फरक पडला ना. हे बहिणा काय म्हणते? हां, आज का बरं गेले नाही शाळेत? मम्मी आजारी होती. मग तू न उठायला पाहिजे होता ना. मला उठत हां, तू न उठायला पाहिजे होता ना बेटा. माझी उठून म्हणत होता आणि रोज जाते शाळेत. मग शाळेत तर रोजच जाणं पडेल ना. हां, शाळेत रोजच जावं पडेल ना. हां, आज आमची बहीण शाळेत गेली नाही. तिची मम्मीची तब्येत बरोबर नव्हती म्हणून. टँकर आलं तर कोणाचं नाही तरी मग ते हे दिसलं मला. तर मित्रांनो, मी आता खालच्या शेतातून आलो आहे घरी. आणि घरी आल्यावर मला दिसलं की मी जे माझं कंपनीतलं मटेरियल आणलं होतं ते फाटलेलं आहे. आणि ते सर्व तिथं पिशव्या फाटलेल्या आहे आणि खाली पडतं आहे मटेरियल. तर ते वडिलांनी झाकलेलं आहे दिसतं आहे बहुतेक ते. आणि बघा हे असं नुकसान होतं आहे. आणि हा सर्व माल आहे इथं असा पडलेला. आता हे पण सर्व उचलायचं आहे. कारण आता इथं आमच्या गायींसाठी गोठा बनवायचा आहे. हे बघा हे इंगल आणले, त्याच्यासाठी पत्र आणले आहे. इथं मस्तपैकी गोठा करायचा आहे. आता सुरुवातीला तर साधा गोठा बनवायचा आहे तो, पण लवकरच तुम्हाला इथं मुक्त गोठा पाहायला मिळेल. हे बघा आमचे शेजारीच मस्त डाळिंबाचं झाड आहे. बघा किती मस्त मस्त डाळिंब आलेलं आहे. हे बघा हे डाळिंब, हे फुलं आहे मस्त लाल लाल. यावेळेस मस्त डाळिंब पण भेटणार आहे खायला. पप्पा आता खुश खबर आहे. काय रे बाप्पा? उद्या पण स्कूलला सुट्टी आहे. अरे बापरे, उद्या ते ऑलिम्पियाड. मस्त रोज 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 सुट्टी आहे. आणि कशामुळे सुट्टी आहे? आणि उद्या ते ऑलिम्पियाड यंदाच्या एक्झाम्स आहे ना, त्याच्यामुळे सुट्टी आहे. अरे बापरे, 3 दिवस झाले घरी. 3 दिवस झाले ना. आता उद्या बी सुट्टी आहे. नुसता एन्जॉय चालू आहे. मग मी आलो इकडे याचं एन्जॉय चालला खाली. गाय 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 पडत चालली. तिला घ्यायला चाललं. आता ती चालली. तिला 12 महिने कंटिन्यू बांधलेले असतात. एवढे चाललो आता तिला घेऊन घरी. काय करते? मी आता तयारी करते. तयारी करते? तयारी का बरं? असं संध्याकाळी झाली. मी रोज करते. लिपस्टिक मध्ये लावते का? नाही, मम्मीला सांगू का तू ना? मला लिपस्टिकने लावते, टिकली लावते. होय, हे बाय पावडरने ते लावते. लिपस्टिकने लावायची. हा, लिपस्टिकने लावते. मी लिपस्टिक खायच नाही. आणि तिला लिपस्टिकचं भरपूर येड आहे. भरपूर लिपस्टिक 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 लावून फिरते. तर मित्रांनो तुम्ही सांगा बरं, आता ही लहान आहे आणि हिला आता अशी लिपस्टिक वगैरे हे ते पोट खराब नाही होणार का? असं असतं ते, ऐकत नाही.
आता वाजले संध्याकाळचे 6 आणि झाला आहे वेळ हार्श यायचा. तर हार्श येईल तेव्हा आपण बघू. गेटचा आवाज येतोच हार्श आला म्हणजे त्याला गेट वाजवण्याची सवय. तर बघू हार्श आल्यावर. मित्रांनो गेटचा आवाज आला, बहुतेक हार्श यायचा वेळ झाला. तर हार्श झाला असेल बहुतेक. हे हर्ष दे, हे बघा हो दे का. कसा गेला बेटा आजचा दिवस? आजचा दिवस छान गेला पण खूप थकला. थकला हा का बरं? मस्ती केली काय? खूप मस्ती केली आज. हा मस्ती तर केलीच पाहिजे हो. हा ये ना. हे बघा मित्रांनो मी आलो होतो परत शेतात. संध्याकाळी सुद्धा एक राऊंड मारावा लागतो कारण इकडे जंगली डुक्कर आणि आमच्या एरियामध्ये एक जंगली डुक्कर शिरलेलं आहे म्हणे आणि त्याच्यासोबत गावठी डुक्कर पण आहे. दोघं एकाच झुंडमध्ये राहतात ते आणि खूप नुकसान करतात त्या पिकाचं. पण मग आता कसं आहे तो हे जे दाट झुडूप आहे त्या दाट झुडपात आहे तो. मग तिकडे गेलं तर कसं रिस्क येते. त्याच्यामुळे मी इथूनच बघतो. आणि आमची बहिणा पप्पा उद्या सुट्टी होती तर विमानतळाकडे आणि तिकडे तलावकडे चाल का आणि पाणीपुरी पण खायची होती. बापरे तू तर म्हणजे डिमांड लगेच निसता सुट्या तर लगेच फिरायला चाला म्हणते. आता उद्या कशाची सुट्टी काय माहित. तू सांगितलं होतं ना हा एक्झाम आहे म्हणे हो, कसल्या हा, हा. एक्झाम आहे बोलली होती ना. लगेच त्याच्या. विसरले बी का? हा हा. बाई विसरायचं नाही असं. सुट्टी आहे तर मग आता तुला तर उद्या एन्जॉयमेंट करणीच आहे. हा. पाणीपुरी तलावाकडे फिरायला जायचं आहे म्हणे, एअरपोर्टकडे फिरायला जायचं आहे म्हणे. बघू आता जर भेटला वेळ. पण पाऊस पाहिजे बेटा आहे ना. पावसामध्ये तर गाडी फसून जायला. नाही पण मग आपल्या पिकाले बी त्याला बी पाऊस पाहिजेच ना. मग आपण पाऊस जेव्हा नसला तेव्हा जाऊ. हा उद्या जर नसला पाऊस तर जाऊ मग. अशा शाळेच्या दिवशी नाही, सुट्टी असली तेव्हा केव्हा पण जाऊ आपण. बर. मी उलटी बसली आणि शूटिंग करते, पप्पाला माहित नाहीये. तर मित्रांनो फायनली मी माझ्या भावाला घ्यायला त्याच्या कंपनीत आलेलो आहे. आता त्याची 8:30 वाजता सुट्टी होईल. आणि हे बघा आहे त्याची कंपनी. हा माझा मोठा भाऊ. मी त्याच्या कंपनीत आलेलो आहे त्याला घ्यायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबा. याला विसरू नका. राधे राधे.